प्राध्यापक नितीन बानुगडे पाटील यांच्या व्याख्यानाचा पोस्टर अनावरण सोहळा संपन्न। मातृभूमी चौक भुसावळ येथे 8 फेब्रुवारी रोजी स्वर्गीय ओ.डी. पाटील यांचे प्रथम पुण्यस्मरणानिमित्त प्रणिता प्रतिष्ठान आयोजित ऐसा राजा होणे नाही या छत्रपती शिवाजी महाराजांवरील प्रख्यात व्याख्याते इतिहास अभ्यासक प्राध्यापक नितीन बानुगडे पाटील यांच्या व्याख्यानाचा पोस्टर अनावरण सोहळा श्री लक्ष्मी वेंकटेश देवस्थान बालाजी मंदिर येथे गुरुवार 30 जानेवारी रोजी सायंकाळी मोठ्या उत्साहात पार पडला। सदर अनावरण कार्यक्रमास युवराजभाऊ लोणारी, मनोजभाऊ बियाणी, राजेंद्रभाऊ नाटकर, पिंटूभाऊ ठाकूर, देवाभाऊ वाणी, मुकेशभाऊ गुंजाळ, राधेश्यामजी लाहोटी, दिलीप ओक, वरुण इंगळे, मंगला पाटील, ललितभाऊ मराठे, राजूभाऊ पारेख, मराठा समाजाध्यक्ष रविभाऊ ढगे, रविभाऊ लेकुरवाळे, सतीशभाऊ सपकाळे, विशालभाऊ जंगले, बोधराज चौधरी, श्रेयस इंगळे, विकासभाऊ पाचपांडे, निकीभाऊ बत्रा, रोटरी रेल सिटी अध्यक्ष विशाल शहा, योगेश मांडे, पोपटराव पाटील, नमा शर्मा, मनोहर लोणे, शंतनू गचके, गोडबोले बंधू, प्रकाश सराफ, जे.पी. पाटील, विशाल राणे, प्रदीप राणे सर, प्रतीक पाटील, गजानन जोशी गुरुजी, डॉक्टर गिरीश कुलकर्णी सर, शंभू मेहंदळ, जयश्री काळवीट इत्यादी मान्यवरांच्या हस्ते पोस्टर अनावरण करण्यात आले। प्रास्ताविक प्रणिता प्रतिष्ठानचे अध्यक्ष मिलिंद धर्माधिकारी यांनी केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिव भानुदास पाटील तर आभार प्रदर्शन खजिनदार विवेक कुलकर्णी गुरुजी यांनी केले। कार्यक्रम यशस्वीतेसाठी सुनील इंगळे, योगेश बारापात्रे, शिरीष पाठक, प्रवीण पाटील, डॉक्टर प्रशांत जयस्वार, अभिषेक पांडे, गणेश नागणे, विकास भराडे, संदीप पाटील, रमेश भिडे, दिनेश पाटील, भूषण राणे, राजू अंदुरकर, चंदन चौधरी, सोनू नागणे तसेच अनिता कुलकर्णी, श्रीमती कुंदाताई पाटील, पल्लवी इंगळे, संध्या महाजन, श्रीमती संगीता पाटील, सौ वैशाली पाटील यांनी परिश्रम घेतले। मनोहर लोणे, दिव्या महाराष्ट्र न्यूज भुसावळ। छत्रपती शिवाजी महाराज यांचा विचार आज 350 वर्ष झाले तरी जिवंत आहे। प्रत्येकाच्या अंगामध्ये आज शिवाजी महाराज म्हटलं की अगदी रोग महाराज आपल्या अतिशय जिव्हाळ्याच्या विषयावर व्याख्यान ठेवलेलं आहे। शिवाजी महाराजांवर बरीच व्याख्यानं किंवा आपण वाचन किंवा प्रयोग होत असतात, परंतु नितीन बानुगडे पाटलांची एक शैली जी आहे ती सुप्रसिद्ध आहे आणि आपण जर यूट्यूबवर पाहिलं तर जवळजवळ 500 व्याख्यानं त्यांची यूट्यूबवर आहे आणि एकही व्याख्यान त्यांचं 10 लाखाच्या कमी व्ह्यूज नाही आहेत त्यांच्या याला। इतका हा जबरदस्त व्याख्याता माणूस आपण इथे भुसावळकरांसाठी उपलब्ध करून दिलेला आहे। परंतु हे सगळं प्रत्येक लोकांमार्फत पोचलं पाहिजे, हा आजच्या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे की संस्थेचा परिचय आपल्यासारख्या लोकांनाही